साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभराडी शिवारात दिनांक 16 मे 2026 रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेत अक्षय सोनावणे आणि जयश्री काकुस्ते या दोन निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। सदर घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे। या प्रकरणातील आरोपी योगेश खैरनार उर्फ भोंदू बाबा याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त भाडणे ग्रामस्थ आणि साक्री तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। या संदर्भात निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात नमूद करण्यात आलंय की या गंभीर गुन्ह्याचा जलद गतीनं आणि निष्पक्ष तपास करून सर्व दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसंच कोणालाही पाठीशी न घालता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येते आहे। याशिवाय संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि समाजामध्ये कायद्याबाबत विश्वास कायम राहावा अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी मूक मोर्चा काढून नायब तहसीलदार किरण कोठावदे यांना निवेदन देण्यात आलं। सदर मूक मोर्चा भाडणे येथून सुरुवात करत साक्री शहर, सुभाष चौक, ओम शांती चौक, लक्ष्मी रोड, बसस्थानक मार्ग, राष्ट्रीय महामार्ग करत तहसील कार्यालयात धडकला। यावेळी भाडण्याचे सरपंच अजय सोनावणे, युवराज काकुसे, भानुदास गांगुर्डे, कल्पेश सोनावणे, नितीन ठाकरे, विजय पारख, संदीप पाटील, कुणाल निकम, पंकज मराठी, हिम्मत सोनावणे, किशोर वाघ, भूषण सोनावणे या पदाधिकाऱ्यांसह भाडणे आणि साक्री शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, निजामपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यास पोलीस कर्मचारी उपस्थित होते। हत्याकांड प्रकरणात भाडणे गावातील चिरंजीव अक्षय सोनवणे व नवण्णे गावातील जयश्रीताई काकुस्ते याचा दोघांचा निर्गुणपणे एक भोंदू बाबाने हत्या केली व आम्हाला 16 तारखेला सकाळी डिपार्टमेंटच्या माध्यमातून फोन आला की अशा प्रकारचं या दोघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी दोघं मित्रमैत्रिणी त्या मठावर गेले असताना त्या भोंदूबाबाने त्या ठिकाणी पूजा केली व त्या विमलच्या ठिकाणी कोणतं तरी औषध टाकून चिरंजीव अक्षय सोनवणे याला बेशुद्ध केले व त्याला रात्रीच्या 10:30 11च्या सुमारात वॉमिटिंग त्याला व्हायला लागल्या। मग त्यानंतर त्या तरुणीने सांगितलं की मला माझ्या घरापर्यंत सोडण्यासाठी पुढेपर्यंत ड्रॉप करा। त्या ठिकाणी ते भोंदू बाबा हे त्या तरुणीला आणत असताना रायपूर बारीच्या मधून भडगाव टेंबे रस्ता आहे त्या ठिकाणी त्या भोंदू बाबाची नियत फिरली आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या तरुणीने नकार दिल्यास तिला चुकीच्या पद्धतीने मारून तिच्या जोडणीने गळफास देऊन तिला 3-4 ठिकाणी जखमा केल्या। त्याचप्रमाणे तिचं सबूत मिटवण्यासाठी बाबाला अक्षय सोनवणे यांनीच पाहिलं होतं म्हणून अक्षय सोनवणेला रात्री 2 वाजेच्या सुमारास अपघात जाऊन त्याच्या पाठीवर रॉडने वार केला व त्याच्या पाठीच्या बरगड्या फ्रॅक्चर केल्या। त्यानंतर दुसरा वार त्याच्या डोक्यात दिला आणि डोक्यात प्रचंड प्रमाणात रक्त वाहू लागलं। त्यानंतर तिसरा वार पोटाच्या बरगड्यांवर केला। त्या बरगड्या देखील त्या PM रिपोर्टमध्ये फ्रॅक्चर आल्या आहेत। असे पाठीवर प्रचंड प्रमाणात त्या भोंदूबाबाने वार केले आणि त्या ठिकाणी त्याला ठार मारले। ते करून देखील तो थांबलेला नाही। त्याच्यानंतर त्याचे प्रेत एक गोंट्यात टाकून त्या ठिकाणी 2 डोंगर ओलांडून
तिसऱ्या डोंगरावर त्याची लाश बैलगाड्यावर घेऊन त्या ठिकाणी फेकून त्याच्यावरती कोरडं असं मोठं झाड त्याच्यावरती टाकून त्याला जाळण्याचा देखील प्रयत्न बोंधूबाबाचा करणार होता. म्हणून त्या याच्याने अनुषंगाने संतप्त तालुक्यातील नागरिक ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी सदरची घटना अतिशय निंदनीय आहे. सदरच्या घटनेबाबत आपण तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी देखील तात्काळ अटक केलेला आहे. सदरच्या गुन्ह्याच्या तपासात आम्ही माननीय आमचे पोलीस अधीक्षक यांच्या वेळोवेळी सूचना आदेश प्रमाणे जास्तीत जास्त खोलात जाऊन जास्तीत जास्त सखोल तपास करणार आहोत आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कायद्याप्रमाणे कशी होईल या दृष्टीने आम्ही जरूर गांभीर्याने प्रयत्न करणार आहोत. सर्व साक्री तालुक्यातील स्थानिक जनतेने परिसरातील सुज्ञ नागरिकांनी सदर प्रकरण अतिशय संवेदनशील असताना देखील शांतता बाळगली, पोलिसांना सहकार्य केलं. याबद्दल सर्व पदाधिकारी आणि स्थानिक जनतेचे पोलीस विभागातर्फे मी आभार मानतो. जय हिंद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री.